कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे अनेक कारनामे पोलिसांच्या तपासात समोर येत आहेत। अशातच आता दत्ता गाडेचा एक फोटो पोलिसांच्या हाती लागला असून त्यानं पोलिसांचा गणवेश अंगावर परिधान केल्याचं दिसून येतंय। गाडे पोलीस असल्याचं सांगून एसटी स्थानक परिसरामध्ये मिरवायचा। त्याच्या ओळखीचा एक व्यक्ती पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये कार्यरत आहे। याच व्यक्तीचा गणवेश अंगावर परिधान करून त्यानं फोटो काढल्याचं समजतंय। त्याच्या मोबाईलमध्ये हे फोटो आढळून आलेत। दरम्यान पोलिसांनी गाडेचे 2 वर्षातील मोबाईल फोनची कुंडली जमा केली। यामध्ये गाडे हा स्वारगेट एसटी स्थानकच नव्हे तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन, शिरूर, अहिल्यानगर, सोलापूर एसटी स्थानकात मुक्तपणे वावर करायचं पुढे आले। दरम्यान गाडीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। त्याच्यावरती दाखल असलेले गुन्हे लूटमारीचे असून बहुतांश ठिकाणी त्याने लुटीसाठी महिलांना टार्गेट केल्याचं समजते। गाडीला यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटकही केली होती। मात्र त्यावेळी गाडीच्या मोबाईलमध्ये असलेले हे फोटो पोलिसांच्या लक्षात कसे आले नाही आणि जर पोलिसांच्या निदर्शनास हे फोटो आले होते तर त्याच्यावरती कारवाई का झाली नाही असा देखील प्रश्न समोर येतोय। एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।